चितळे येथील सदन कास्तकार गफूरभाई यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. गफूर भाऊ त्यांनी आपल्या ग्रीन प्लांट कंपनीचं खतं औषधं घेऊन त्यांनी आपल्या शेतामध्ये मिरचीचा प्लॉट आणि टमाट्याचा प्लॉट या ठिकाणी लावलेला आहे. आज आपण त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊया की गफूर भाऊ यांनी या ग्रीन प्लांट कंपनीचे औषधे आणि खते यांचा वापर कसा केला आणि कोणामार्फत त्यांनी औषधी घेतली. तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. सय्यद गफूर सय्यद आझम साखरखेडा इथं राहणार मी. आणि ही शेती माझी आहे. हे प्लॉट आहे. काय नाव तुमचं साहेब? वायकर साहेब भेटले, त्यांच्यामुळं आम्हाला सगळा संपर्क आम्ही साधला आणि हे प्लॉट घेतलं आणि मिरची लावली, टमाट्या लावल्या. बरं मला एक सांगा गफूर भाऊ, सुरुवातीपासून तुम्ही अजून कुठल्या कुठल्या कंपनीची औषधी घेतली? कोणत्या यांच्या अलावा कोणत्या कंपनीचे औषध नाही घेतले. बरं सुरुवातीला आपण कुठल्या प्रकारचा डोस दिला होता? अगदी ज्यावेळेस मिरची लावली त्यावेळेस कुठलं औषध दिलं होतं आपण? या औषधापैकी कोणतं अगोदर वापरलं? याचं ग्रो पहिले ग्रो वापरला आपण. ग्रो आणि स्टिकर आणि एसी पावडर याचा पहिले आपण स्प्रे घेतला होता. स्प्रे घेतला. पण त्याच्यानंतर आपण काय केलं? स्प्रे घेतल्यानंतर ड्रिचिंग वगैरे केली का? ड्रेसिंग केली. प्रीमियमची ड्रेसिंग केली. त्याच्यामध्ये अजून काय टाकलं होतं आपण? गुळ वगैरे टाकला. गुळ आणि ताक टाकला. हा. पण त्याच्यानंतर रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? एक नंबर रिझल्ट वाटला याचा. बरं मला एक म्हणायचं की ती या मिरचीचा आपण जे स्प्रे घेतोय किंवा आपण रूटगार्ड असेल किंवा ग्रीन प्लॅन्टचं कुठले औषध असेल याच्यात तुम्ही समाधानी आहात का? हा एकदम. म्हणजे तुम्ही इतर आजूबाजूच्या शेतामध्ये मिरचीचे प्लॉट काही लोकांचे बघितले असतील, तिच्यात आणि याच्यात काही फरक जाणवतो? लय फरक जाणवतो ना? हा 100%. हे जे आहे एक नंबर आहे. दुसरं पाहिलेलं आपण त्यांची काही कामी नाही. त्यांनी केलं रासायनिक केलं, आपण सेंद्रिय केलं, पण याची क्वालिटी चांगली आहे, रिझल्ट बी चांगला आहे. ही कुठल्या व्हरायटीची मिरची आपली? हे तलवार. एक तलवार आहे आणि बाजूला ते तेजस आहे. दोन्ही प्लॉट मध्ये समाधानी आहात तुम्ही? समाधानी. असं नाही की हिलाच चांगला माल आहे आणि तिला दोन्हीला माल चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे. काही औषध बाजूला टमाटा आहे आपला. टमाट्यात पण आपण समाधानी आहात का? माल वगैरे चांगला लागलाय? टमाट्याला माल बी चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. साधारणतः किती उत्पन्न होईल तुम्हाला? तरी जवळपास 7 ते 8 क्विंटल टमाटा निघाले याच्यात एका तोडीला पहिला? एका पहिल्या तोडीला. अच्छा. आणि मिरची निघाल मिरची पाहून घ्या. 3-3.5 क्विंटल निघाला आता. मिरचीची क्वालिटी बी चांगली आहे. तुमचा एकदा पूर्ण परिचय द्या एकदा त्यांना. तुमचं पूर्ण नाव? माझं नाव सय्यद अहमद सय्यद आझम, राहणार साखरखेडा. आणि हे मिरची आहे. आपले औषधाचं जे हे रिस्पॉन्स चांगला आहे. सेंद्रिय केलं आपण, रासायनिक नाही केलं, याचा रिझल्ट एक नंबर आहे. बाकी शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही? बाकी शेतकऱ्याला आपण एकच सल्ला देणार, हे घेऊन करायची चांगलं आहे. घेऊन हीच करायची, सेंद्रियच करायची, रासायनिक नाही करायची. ग्रीन प्लांट कंपनी ग्रीन प्लांट कंपनीचीच करायची. इतर शेतकऱ्याला तुम्ही तुमच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून एक मेसेज देणार की? आपण हे मेसेज देणार की बाबा ग्रीन प्लांटचं जे औषध आहे याचे रिझल्ट चांगले आहे आणि बाकी शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. पुढच्या याच्यात बी म्हणजे आपण हेच वापर करणार. आज दुसरा सल्ला बी हेच देणार आपण, हेच औषध वापर करा. पोटॅश पण वापरला पण आहे ना? पोटॅश एक बॅग वापरली का पूर्ण? एक बॅग त्याच्यासोबत कुठलं वापरलं की नुसतं पोटॅश वापरलं? ते पोटॅश आहे आणि पोटॅश आहे, रूटगार्ड आहे आणि पोटॅश आहे, रूटगार्ड आहे. बरं ठीक आहे. तुम्ही ग्रीन प्लांट कंपनीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आलो. आम्हाला तुम्ही मुलाखत दिली, या माध्यमातून मी ग्रीन प्लांटच्या वतीने तुमचे दोन्ही बंधू भावाचे आभार मानतो. आणि येणाऱ्या भविष्यकाळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे जे नातेवाईक असतील किंवा तुमचे काही मित्रमंडळी असतील यांना हा मेसेज द्या, जेणेकरून ग्रीन प्लांट कंपनीचं औषध ते वापरतील, बिनरोगी शेती होईल. त्याच्यानंतर आपल्याला खायला अन्नपदार्थ जे आपण खातो ते रासायनिक आपल्या शरीरात जाणार नाही, कुठलाही रोग आपल्याला होणार नाही, याची असा मेसेज समोरच्यापर्यंत तुम्ही एकदम 100% घ्यायचं. काही टेन्शन नाही, काही नाही. एकदम भारी काम आहे.